नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उमेद आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 ही रविवारी झालेली आहे. तर आता काल त्याची संध्याकाळी बघा, आयोगाने डायरेक्ट संध्याकाळी 10 वाजता की टाकलेली. तर त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांनी ज्यांनी परीक्षा दिली आहे त्यांच्या समोर एकच प्रश्न पडलाय की राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 आणि मी, हा प्रश्न प्रत्येकाला पडलाय बघा. ज्याचा स्कोर चांगला आला आहे त्याला पण तोच प्रश्न पडलेला आहे. ज्याचा स्कोर कमी आलेला आहे म्हणजे कमी येत आहे किंवा काही त्याच्याकडून चुका झालेल्या आहेत त्यांना पण तोच प्रश्न पडलेला आहे. आणि मार्केटमध्ये जी चर्चा आहे की हा कट ऑफ लागेल, तो कट ऑफ लागेल, तर त्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आम्ही किती काटावर आहोत. त्यांना पण हाच प्रश्न पडलाय की राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 आणि मी बाबा नेमकं मी कुठे आहे, हा त्यांना प्रश्न पडलेला आहे. तर हा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांना पडलेला आहे, तो मला पण पडलेला आहे. मी पण ती पूर्व परीक्षा दिलेली आहे मित्रांनो. आणि त्यानंतरचा पुढे आपण टॅगलाईन मध्ये काय म्हणतोय बघा मित्रांनो, आणि असावी पुढील दिशा. काय असावी पुढील दिशा बाबा? तर हा प्रश्न तुम्हा सर्वांना जेवढ्यांनी महाराष्ट्रामध्ये ही परीक्षा दिली आहे त्यांना पडलेला आहे. तर बघा, मी माझी ओळख करून देतो. मी अनिल पालोय आणि राज्यसेवा आणि युपीएससीच्या 2 मेन्स दिलेल्या आहे. राज्यसेवेची आता ही 2025 ला जी झालेली आहे मेन्स, पहिली मेन्स डिस्क्रिप्टिव्हची, ती पण दिलेली आहे मित्रांनो. तर ह्याच्यासाठीच आपण हे लेक्चर आज रेकॉर्ड करत आहोत. तर बघा, आपण ह्याच्यात एक 3 कॅटेगरी मध्ये कसं सांगतोय बघा, की बघा आता काही विद्यार्थ्यांचा स्कोर खूप चांगला आहे. चांगला म्हणजे काय म्हणूया की ह्यांना कॉन्फिडन्स आहे की बाबा की आपण ही प्री पास होत आहोत. दुसरे कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात बघा मित्रांनो, तर त्या काठावर काठावर हा. आणि तिसरी कॅटेगरी की त्यांना असं वाटतंय की बाबा ही परीक्षा आपल्याकडून काही चुका झालेल्या आहेत आणि ह्या चुका झाल्यामुळे की आपली ही प्री पास होण्याची शक्यता कमी आहे. असे विद्यार्थी बाबा आपण इथे म्हणूया शक्यता कमी व्हावा, त्यांचा परफॉर्मन्स एवढा व्यवस्थित नव्हता. तर हे 3 कॅटेगरी. तर ह्या विद्यार्थ्यांच्या पुढे कुठली दिशा असावी, तर ह्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर बघा, हे आता ह्याच्यामध्ये बरेच अजून फॅक्टर असतात मित्रांनो, की आयोगाचा कट ऑफ कोणीही सांगू शकत नाही. लास्ट इयरला बघा की कुठल्याही क्लासवाल्यांनी की 120च्या कमी कट ऑफ सांगितलेला नव्हता. तर ऍक्च्युली कट ऑफ किती आला मित्रांनो, तर 116 आला. 116. आणि असे खूप सारे विद्यार्थी मी पाहिले आहेत, माझ्यासोबत होते, मेन्सच्या सेंटरवर होते, की सर आम्हाला असं झालं की बाबा कट ऑफ मार्केटमध्ये जास्त सांगितला, त्यामुळे आम्ही मेन्सची तयारी केली नाही. आता आम्हाला लिहिता पण येत नाही की 1 महिन्यात काय करणार. आणि आपल्या एमपीएससीची खासियत म्हणण्यापेक्षा ती त्यांची प्रोसेसचा भाग आहे मित्रांनो. काय प्रोसेसचा भाग आहे की रिझल्ट आपला नेहमी मेन्सच्या आधी 1 महिना किंवा 45 दिवस लागतो. पण युपीएससी मध्ये तसं नाही मित्रांनो. युपीएससी मध्ये गोष्ट काय काय असते की युपीएससीचा रिझल्ट तत्काल एक 15 दिवसाच्या आत लागतो. त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांचं जे कन्फ्युजन असतं ते नेहमी क्लिअर असतं की मेन्स करावी का नाही करावी. तर आपण बघा, आपल्याकडे सेकंड की असते, त्याचा मॅटर. ह्या गोष्टी प्रत्येकाने इग्नोर केल्या पाहिजे. ते आपल्या हातात आहे का ह्या गोष्टी, तर अजिबात नाही. आपल्या हातात काय आहे मित्रांनो, तर अभ्यास करणे. तर बघा, आता आपण ह्या वन बाय वन ह्यांनी ह्या प्रत्येक प्रकारचे जे आपल्याकडे विद्यार्थी आहेत ह्यांनी काय केलं पाहिजे ह्या गोष्टी पाहूयात. जर बघा, ज्याला चांगलं वाटतंय, चांगला स्कोर आलाय, मी चांगला किती मी सांगणार नाही मित्रांनो. प्रत्येकाने आपला आतला आवाज जो म्हणतोय ना, तो आतला आवाज ऐकायचा आहे. त्यानुसारच की समजायचं की चांगला आहे का. कारण मी ह्या फंदात पडणार नाहीये की 120च्या वर आहे तर करा, 100च्या वर आहे तर करा, 90च्या वर आहे तर करा. असं ह्या फंदात मी पडणार नाही मित्रांनो. किंवा मी प्रिडिक्ट पण करणार नाही की आयोग एवढा कट ऑफ लावेल. कारण मला ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये खूप सारा अनुभव आलेला आहे, घेतलेला आहे मी, की कट ऑफ कसा लागतो, लोक कुठल्या बेसिस सांगतात, त्या आपल्याला त्यात पडायचं नाही. तर ज्याचा चांगला स्वतःला वाटत आहे की माझा चांगला स्कोर आहे, तर त्यांनी मित्रांनो तत्काल आपल्या मेन्सचा अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. आणि हे जे काटावर आहेत मित्रांनो, की काटावर आहेत की करू का नको, तर तुम्ही बघा 2 गोष्टी लक्षात घ्या की तुमचं अभ्यास किंवा तुम्हाला कुठली पोस्ट लवकरात लवकर पाहिजे असेल, ग्रुप बी ला तुम्ही असाल, तर त्याच्याकडे पण तुम्ही फोकस करू शकता. आणि जर
खूप सारं कन्फ्युजन असेल तर बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या उमेद आय एस अकॅडमीचे नंबर आहेत, तुम्ही या, तुम्हाला योग्य मार्गदर्शन केलं जाईल आणि तुम्हाला तुमच्या ज्या शंका आहेत त्या शंकांचं सर्व निरसन करण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू मित्रांनो. तर ह्या काठावर जे आहेत त्यांनी ह्या गोष्टी लक्षात पाहिजे आणि ज्याला वाटतंय की आपली प्री शक्यता कमी आहे की आपण काही गोष्टी आपल्याकडून राहून गेल्या परीक्षेच्या अगोदर आणि त्यामुळं आपल्याला तेवढे क्वेश्चन टॅकल करता आलेले नाहीत, तर त्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, तर त्यांनी सुद्धा ग्रुप बी ची परीक्षा असेल ती केली पाहिजे किंवा जर तुम्ही हीच परीक्षा करणार असेल मित्रांनो, राज्य सेवाच तुम्हाला करायची आहे, तर तुम्ही सुद्धा तत्काळ आपलं मेन्स आहे त्याचा विचार केला पाहिजे. कारण बघा फक्त आतापर्यंत किती पेपर झालाय, एक पेपर झालेला आहे आणि त्याचं पीवायक्यू आपल्याकडे रेडी आहे. तर बघा की ज्याचा चांगला स्कोर येतोय त्यांनी काय पहिल्यांदा ह्यात कोण असू शकतं की मेन्स दिलेली आहे 25ची ते विद्यार्थी असू शकतात किंवा आत्ता नवीन, कारण 25ला कसं जागा कमी असल्यामुळे कमी विद्यार्थ्यांनी मेन्स दिलेले आहे बुवा आणि आता जास्त जागा असतील तर जास्त विद्यार्थी येतील तर त्यांनी पीवायक्यू जे आहेत ना, पीवायक्यू हे कुठले पीवायक्यू मित्रांनो, तर आत्ताच्या परीक्षेचे प्रिंट तुम्ही स्वतः काढा आयोगाच्या, टेलिग्रामवर वगैरे वाचू नका, प्रिंट काढा. प्रत्येक प्रश्न कोणत्या लेवलचा विचारलेला आहे त्यानंतर बघा पीवायक्यू पहा. आपल्याला आयोगाने दिलेला जो सिलेबस आहे मित्रांनो, सिलेबसची कॉपी, हे तर मी काय सांगतोय बघा, हे खूप इम्पॉर्टंट वाक्य माझ्या दृष्टिकोनातून. सिलेबसची कॉपी तुमच्या सोबत 24 तास पाहिजे, की तुम्ही जिथं अभ्यास करता तिथं सिलेबस तुमच्या समोर, तुमच्या डोळ्यासमोर मित्रांनो पाहिजे. आणि त्यानंतर हे दोन गोष्टी झाल्यानंतर काय केलं पाहिजे तुम्ही, तर बुक लिस्ट. तर ही बुक लिस्ट आपण ह्याचा पण एक जी आदर्श बुक लिस्ट आपण म्हणतो की बाबा एवढे मिनिमम बुक लिस्ट म्हणूया, की ती बुक लिस्ट आपण तुम्हाला युट्यूबवर एक व्हिडिओ टाकून देण्याचा प्रयत्न करूया. आणि तिसरी गोष्ट, हे सिलेक्शन झाल्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे की आता खरी आपली परीक्षा सुरू होत आहे की मेन्सचा अभ्यास सुरू होत आहे बाबा, तर मेन्सचा अभ्यास मग रायटिंग प्रॅक्टिस कडे वळलं पाहिजे. नाहीतर हे मला काहीच माहित नाही, पीवायक्यू माहित नाही, सिलेबस माहित नाही, ते आदर्श जी आपली बुक लिस्ट आहे ते माहित नाही आणि मी म्हणतो उद्या उठतो आणि म्हणतो चला रायटिंग प्रॅक्टिस करतो, असं चालणार नाही मित्रांनो. तुम्हाला जर खरंच ह्या परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर ह्याच स्टेपनी गेलं पाहिजे आणि ही स्टेप बाय स्टेप जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्ही 100% सक्सेसकडे तुम्ही जाण्याची शक्यता जास्त वाढते. आता हे काटावर जे आहेत त्यांच्यासाठी आपण बोलूया. जे काटावर आहेत मित्रांनो, त्यांनी काय केलं पाहिजे, तर सगळ्यात पहिलं जे तुम्हाला लोक कट ऑफ सांगत आहेत हे तुम्ही पाहणं बंद करा. कारण स्वतः निर्णय घ्या की आपण काटावर आहोत का, किंवा तुम्हाला कुठलाही अनुभव नसेल तर मित्रांनो तुम्ही एक काम करू शकता की तुम्हाला जर जितकं जास्त कन्फ्युजन होईल तर तुम्ही एका एक्सपर्टशी भेटा किंवा ज्यांना खूप सारा अनुभव आहे किंवा जी उमेद आय एस अकॅडमीच्या वर कॉल करा आणि तुम्हाला तिथे योग्य मार्गदर्शन देण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्यानंतर हे काटावरच्या विद्यार्थ्यांनी अजून जर तुमच्याकडे इतर ऑप्शन अवेलेबल असतील की ग्रुप बी किंवा ग्रुप सी आता जी होणार आहे की आता 2025 ची ग्रुप सी ची काय तर 12 जुलैला आहे, तर ती परीक्षेचा तुम्ही अभ्यास चांगल्या प्रकारे करू शकता. त्याच्यानंतर हे बघा, जे विद्यार्थी त्यांना वाटत आहे की माझी प्री ह्या वर्षी निघत नाहीये, की माझ्या वैयक्तिक कारणामुळे असेल किंवा माझं तिथे परीक्षेतलं वातावरणामुळे असेल किंवा टेन्शनमुळे असेल, तर माझा ह्या परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे मी स्वतःला 100% देऊ शकलो नाही आणि पण मला राज्यसेवाच करायची आहे किंवा मी नोकरी करत आहे, तर ते तुमचं कंटिन्यू ठेवून तुम्ही मित्रांनो, आता बघा आपल्या आता मेन्स आता जे आहे त्याची तारीख आपल्याला ऑक्टोबर मध्ये आयोगाने दिलेली आहे, ऑक्टोबर. आणि प्रीचं येणारी समोरची प्री मार्च एप्रिल मध्येच होईल. जास्तीत आपण टेंटेटिव्ह मध्ये बोलतोय की मार्च एप्रिल पर्यंत होऊ शकते. अशा प्रकारे जर तसं असेल तर मित्रांनो तुम्ही सुद्धा मेन्सचा चांगल्या प्रकारे अभ्यास सुरू केला पाहिजे. कारण बघा आतापासून जवळपास 12 सोडा मे, आपण 2 महिने कमी करा, जवळपास 10 महिने आपल्याकडे वेळ आहे.
जर 10 महिने आपल्याकडे वेळ असेल तर आतापासून 10 महिने आपण प्रीचा अभ्यास करणार आहेत का? तर मित्रांनो, असं करू नका की 10 महिन्यां पुढच्या प्री नंतर लगेच मी मेन्सचा अभ्यास सुरू करेल आणि त्या 4 महिन्यात पूर्ण मेन्सचा अभ्यास करेल. ही मेथड मित्रांनो चुकीची आहे. कारण मेन्स आपल्याला 1750 मार्क ची लिहायची आहे मित्रांनो. ही मार्क काउंट होणारे आहेत आणि दुसरे 2 पेपर आहेत की कंपल्सरी पेपर म्हणतो आपण त्याला, ते पेपर, क्वालिफाईंग पेपर, एवढे आपल्याला लिहायचं आहे. त्याच्यामुळं ह्याच्याकडे सुद्धा आपण लक्ष द्यायचं. ह्या परीक्षेत जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल ना, तर तुमचा मेन्सचा अभ्यास असणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही बघा, हे असं वाटतंय तर आता सध्या तुम्ही सुद्धा PYQ पहा, त्यानंतर सिलेबस पहा. जर तुम्ही क्लास केले असतील कुठले, तर त्या क्लासच्या नोट्स ज्या असतील त्याची रिव्हिजन करा. आणि जर सुरुवातच कुणी केली नसेल अजून, तर तुम्ही उमेद आयएस अकॅडमीकडे या. तिथं तुम्हाला योग्य प्रकारे मार्गदर्शन देण्यात येईल आणि पुढील 5 महिने काय प्लॅन असावा तो सुद्धा आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू मित्रांनो, की पुढील 5 महिन्यात काय केलं पाहिजे. आणि राहिलेले 5 महिने ह्या विद्यार्थ्यांनी, मी ज्यांना वाटतंय ना आपली प्री गेली, तर त्यांनी पुढील जेव्हा आयोगाच्या जाहिरात येईल तेव्हा पूर्ण वेळ प्री करायची आहे मित्रांनो. कारण बघा, ही प्री, आता कालचा पेपर तुम्ही बघितला, तर माझ्या दृष्टिकोनात हा पेपर टफ होता. कट ऑफ किती लागेल ती गोष्ट वेगळी, पण टफ होता. तर आता ज्या आयोगाने प्रश्न आपल्याला विचारले आहेत ते सोर्स आपल्याला शोधायचे आहेत मित्रांनो, की ते कुठून आले बाबा प्रश्न, की येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण त्याच्यावर काय काम केलं पाहिजे. आणि हिस्ट्रीचं म्हणतो आपण खूप टफ होते. पण बघा, ते PYQ, UPSCचे PYQ जर पाहिले तर तिथून काही प्रश्न उचललेले आहेत सरळ सरळ. किंवा महाराष्ट्राचा भुसावळ बॉम्ब खटल्याबद्दलचा प्रश्न होता. तो प्रश्न बघा, की 1929च्या काळात घडलेले, म्हणजे जवळपास 100 वर्ष झालेले आहेत त्या घटनेला. त्या घटनेबद्दलच्या अशा काही घटना आहेत का आपल्या महाराष्ट्रात, त्या घटनेबद्दल म्हणजे रिसोर्स काय आहेत, की महाराष्ट्र स्टेट बोर्डची पुस्तकं असतील, त्याच्यानंतर एनसीईआरटीची बुक असतील, ते बुक आपल्याला व्यवस्थित मित्रांनो पाहिजे आहेत. तर बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून जरी काही शंका असेल तरी तुम्ही अकॅडमीच्या नंबरवर कॉल करा. तिथं आम्ही आहोतच. आणि हे असं प्लॅनिंग तुम्ही करू शकता. जर हे झालं तर आपण तुम्हाला टेस्ट सिरीज वगैरे देण्याचा प्रयत्न करू, किंवा आपल्याकडे अवेलेबल आपण करणारच आहोत ह्या सगळ्या गोष्टी, की जे विद्यार्थी मेन्ससाठी पात्र ठरले आहेत, ज्यांना करायचं आहे व्यवस्थित चांगल्या प्रकारे, तर त्यांसाठी आपण हे करणार आहोत. तर मित्रांनो बघा, ह्या आपण जी हेडलाईन दिलेली आहे, काय असावी पुढील दिशा, तर ह्या अशा प्रकारची दिशा असावी, हे मी तुम्हाला अनुभवातून सांगत आहे मित्रांनो. तर तुम्ही उमेद आयएस अकॅडमीच्या जे युट्यूबवरचे इतर व्हिडिओ आहेत, चांगल्या प्रकारचे दर्जेदार व्हिडिओ, सरळ सेवा असेल किंवा UPSC MPSC कंबाईन, ह्या सुरू, ते पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि तुमच्या अजून काही शंका असतील तर तुम्ही नक्की आम्हाला कॉल करू शकता. धन्यवाद मित्रांनो.